मंदिर प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे आणि आता माझ्यासोबत आहे श्री क्षेत्र कोल्हापूर अंबाबाई संघ बी. सर, सुंदर असा खेळ आपण पाहिला तुमच्याकडनं, पण हाडलक म्हणावं लागेल यावर्षी छान प्रयत्न केले होते तुम्ही. सर, आमचं कसं झालं, आमची जराशी बॅटिंग लाईनअप जर चांगली व्यवस्थित चालली असती तर आमचा स्कोर यापेक्षा नक्की होता. कारण आमच्याकडे टीमकडे तेवढं हे आहे, कौशल्य आहे की आमच्याकडनं रन होऊ शकतात. बॉलिंग तर आमची बेस्टच झाली आहे तो स्कोर डिपेंड करायचा आम्ही 100% प्रयत्न केला. पण त्यात सुद्धा जराशा टीम मध्ये मिसफिल्ड म्हणा किंवा हे म्हणा, ह्यामुळं तेवढं आम्हाला हे झालं नाही, जमलं नाही. पण टीम एकंदरीत आमची सगळी मस्त खेळली, पण बॅटिंग मध्ये जराशी आमच्या अजून कॅपॅबिलिटी पेक्षा कमी रन झाल्या, याची जराशी खंत आहे. बाकीच एक नंबर झालं सगळ्यांचं. बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये 2-3 मिस्टेक झाल्या असतील तर तेवढा, आता माझीच झाली, म्हणजे खोटंच कशाला बोला, माझीच झाली. पण ते काय झालं ते झालं. नक्कीच एकंदरीत आपणच हे संपूर्ण नियोजन करतोय, जे बाकीचे संघ आलेत ते खुश आहेत आणि अजून तुम्हीच खेळलायत या पूर्ण मॅनेजमेंट मध्ये. कसं वाटतंय तुम्हाला? चांगला आहे नियोजन बद्दल. आता मला बाकीचे टीम्स पण जे हे येत आहेत, रिप्लायज येत आहेत, त्यांचे तर अत्यंत चांगले रिप्लाय आहेत की एक नंबर तुमचं नियोजन आहे, सगळं आहे. आणि टीम मध्ये म्हणाल तर आम्ही सगळी प्लेयरच असल्यामुळं किंवा खेळाचा अनुभव असल्यामुळे यांच्याबरोबर खेळण्यात जी मजा येते ती बाहेरच्या टीम बरोबर, म्हणजे बाहेरच्या कुठल्या टीम सोबत खेळण्यात मजा येत नाही. कारण हे सगळे आमचे रोजच्या एकमेकांच्या काय म्हणतात त्याला, दररोजचा एकमेकांचा संपर्क आहे. त्यामुळे ह्यांच्याबरोबर खेळताना एक नंबर हे होते, वातावरण असते टीमचं. पण चूक झाली, काय झालं तर काय हे असते, तेवढ्या पुरतं असते. ग्राउंडच्या बाहेर आलं की काय परत विषय नसतोय. त्यामुळे सगळे आमचे प्लेयर पण चांगले आहेत आणि हे पण चांगलं आहे. नक्कीच पुढच्या वर्षी संघ वाढणार आहेत आणि पुढच्या वर्षी तुम्ही काय प्रयत्न करणार ती ट्रॉफी उंचवण्यासाठी? पुढच्या वर्षी पण आमची टीम ऑलरेडी चांगलीच आहे. फक्त काय झालंय, परफॉर्मन्स 1 by 1 यायला लागलेत. ऍट अ टाइम सगळ्यांची येणार. ज्या दिवशी आमचा हे ऍट अ टाइम म्हणजे संघातले 3 ते 4 प्लेयर चालतील, त्या दिवशी आम्ही ह्या टीमला, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात आम्ही चांगलं कॉम्पिटिशन देऊ आणि सेमीफायनल किंवा फायनल पर्यंत आम्ही 100% पोहोचू. फक्त 3 ते 4 प्लेयर जर आमचे व्यवस्थित एका वेळेला जर हे झाले तर.